शनिवारी पुण्यात कालवा सल्लागार समितीची बैठक झाली। या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार उत्तमराव जानकर, समाधान अवताडे यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते। या बैठकीत माळशिरस तालुक्याचे उन्हाळी आवर्तन रविवारपासून सोडण्यात आले। तालुक्यामधले अनेक विकास कामं असतात आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता की उजनी हे आपल्या नेरा उजवा कालवा याचं पाणी 1 तारखेला म्हणजे आजच सुटणं हे गरजेचं होतं आणि त्यासाठी दादांची भेट घेतली, चर्चा केली आणि दादांनी तो निर्णय या ठिकाणी केलेला आहे। दादांचं त्या बाबतीमध्ये मनापासून म्हणजे अभिनंदन आणि आभार। विखे पाटील साहेबांचं सुद्धा मनापासून अभिनंदन आणि आभार। नीरा डावा उजवा कालव्याचा प्रश्न गंभीर आहे। माळशिरस तालुक्याला 12 महिने पाणी द्यावं अशी मागणी आमदारांची होती। या मागणीमुळे फलटण तालुक्याचं पाणी कमी होणार नाही, फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांचं पाणी कमी होणार नाही। माळशिरस तालुक्याला इतर ठिकाणाहून पाणी देऊ, त्यांना 12 महिने पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। याबाबत पुन्हा एकदा बैठक होईल असं जलसंपदा मंत्री यांनी सांगितलं। माळशिरस तालुक्यातील काही गावांना जे पाणी उपलब्ध करायचं आहे तर ते फलटण तालुक्यातलं पाणी त्या गावांना 12 महिने द्यावं अशी मागणी आहे सन्माननीय माजी आमदार राम सातपुते यांची। आणि फलटणच्या शेतकऱ्यांचा असा गैरसमज आहे की त्यांचं पाणी कमी करून आपण त्यांना देणार आहोत। मला यामध्ये आमचे रामराजे निंबाळकर साहेब असतील, आमचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर साहेब असतील, दोघांचा आग्रह होता की आमचं फलटणी शेतकऱ्यांचं पाणी कमी होणार नाही आणि आता त्यांना मी आश्वासित केलेलं आहे की तुमचं पाणी आम्ही कमी करणार नाही। जे काही पाणी आम्हाला उपलब्ध करायचं आहे ते आम्ही अन्य मार्गाने उपलब्ध करू। त्यामुळे फलटण तालुक्यातल्या शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही असं त्यांना मी आता आश्वासित केलेलं आहे। बघा मी देऊ असे की त्यांना आता 8 महिने पाणी देतोच आपण, आणखी त्यांना 12 महिने पाणी उपलब्ध करून द्यायचा प्रश्न आहे तो आम्ही उपलब्ध करून देणार आहोत। त्याच्यात टेक्निकली आम्ही त्या अधिकारी त्या दृष्टीने आता कार्यवाही करतात। मला वाटतं पुढच्या आठवड्यात परत मी एक बैठक बोलवलेली आहे।